म्हणजे तुम्ही आम्ही सारे जना पोट आहे तोंड आहे जीव आहे सोस आहे चमचमीत गाण्याचा ते आम्ही सारे खवय्ये आम्ही सारे खवय्ये सारे खवय्ये आम्ही सारे खवय्ये एकमेका शिकविता नवे काही बनवावे किती किती चोचले ते जिभेचे हे पुरवावे देशी विदेशी पदार्थ जाणून घ्यावे चुकता चुकता करता करता खावे अन खिलवावे आम्ही सारे खवय्ये आम्ही सारे खवय्ये सारे खवय्ये आम्ही सारे खवय्ये। नमस्कार, ॲक्वागार्ड आम्ही सारे खवय्येच्या या भागात सगळ्यांचं मी अतिशय मनापासून स्वागत करतो। श्रावण का महीना पवन करे शोर जियारा रे झूमे से जैसे बनवानाची मोर। श्रावणाचं ऑलरेडी आगमन झालेलं आहे आणि तुम्ही बघत असाल आजूबाजूला कसं प्रसन्न वातावरण आहे नाही का। म्हणजे घरातून बाहेर पडताना सगळी माणसंसुद्धा कशी अशी स्पेशली बाहेर पडण्यासारखी बाहेर पडतात आणि हळूहळू कार्यक्रमसुद्धा सुरू झाले आहेत। म्हणजे हळदी कुंकू सुरू झालेलं आहे आणि अशा प्रकारचे अनेक कार्यक्रम सुरू झाले आहेत आणि त्याच्याबरोबरच नवीन नवीन पदार्थसुद्धा यायला लागलेले आहेत। हे नवीन पदार्थ काय आहेत हे दाखवण्यासाठी मेरे कुछ मैत्रिणियाँ यहाँ पे आई हैं और वो हमारे किचन में जाके कुछ ना कुछ तो बताएगी बनाएगी और हम खाएंगे और आप देखेंगे। पण तत्पूर्वी आपण त्यांचं स्वागत करूया। चला मंडळी, हळदी कुंकू झालेलं आहे, आता आपण प्रत्यक्ष त्यांची ओळख करून घ्यायची आहे। काय प्रसन्न दिसताय तुम्ही सगळेजणी। काय हा महिनाच असा आहे ना की असं छान नटायला सजायला मिळतं। तुमचे वर्षभरातले सगळे दागिने असते तुम्ही बाहेर काढता, बँकेच्या लॉकरमध्ये ठेवले असेल तर जाऊन तुम्ही सगळं घेऊन येता, कारण हल्ली घरात ठेवणं सुद्धा जरा अवघड झालेलं आहे। कारण तुम्ही सगळ्या नोकरीवाले असाल ना, सगळ्या नोकरीवाले सगळ्या शिक्षिका, त्यामुळे तुम्ही बरं आता आपण आधी ओळख करून घ्या। तुमची ओळख? मी विनया संभूस, मी बोरिवलीच्या शाळेमध्ये नोकरी करते। आपलं? मी शुभांगी गोसावी, मी गृहिणीच आहे। बरं, आणि राहिलं मला आधी हा सांगा, हा ग्रुप कुठला आहे? बोरिवली वजिरा नाका। बोरिवली वजिरा नाका संस्कृती। ओके, तुम्ही काय? मनाली बडसावळे। हां, मी पतसंस्थेत कामाला आहे, न्यूज आता। बरं बरं, तुमचं? मी मिनल कर्वे, मी गृहिणीच आहे, घरीच असते। बरं, सरोज महाजन, हां, मी भीमानगर हायस्कूलला सुपरवायझर म्हणून काम केलं। ओके। मी पूनम दांडेकर, मी योजना विद्यालय शिक्षिका प्राथमिकला विशेष शिक्षिका। बरं, मी मेघना गोरे, BMC मधून टीचर होते, मी BMC मधून रिटायर झाले। फर्स्ट क्लास। म्हणजे मला वाटतं तुम्ही दोघी तिघीच फक्त गृहिणी आहात आणि तुमच्यावर फार मोठी जबाबदारी आहे या ग्रुपची, आहे की नाही? कारण ह्या सांगू शकतात मी अगं मला जरा शाळेत जायचं आहे, ह्याही सांगतो अगं मला जरा शाळेत जायचं आहे। त्यामुळे ज्या गृहिणी आहेत त्यांच्यावर या संपूर्ण ग्रुप मेंटेन करणं आणि या सगळ्या ग्रुपची बॅक ऑफिसची कामं करणं हे तुमच्यावर असेल नाही का? नाही, जास्त करून ह्या दोघी मेन आहेत, म्हणजे या दोघी। बरं, या जास्त करून आणि ह्यांच्या आवाजातच जरब आहे। त्याला मी साधं विचारलं मला धडकी भरली आहे की नाही? आवाज तुम्ही तिकडे जा तुम्ही ठाण ठोन सुपरवायझर होत्या ना, सुपरवायझर अर्धी कामं होत आहेत। गाण्याशिवाय त्यांचंच आहे। बरं, आता तुमचं जे संस्कारवर काय तुमचे संस्कृतीची कामं काय काय आहेत? म्हणजे काय काय तुम्ही करता सगळ्या? आम्ही मंगळागौरीचे कार्यक्रम करतो। बरं, 15 वर्ष झाली जवळजवळ। बरं, आणि वर्षभराचे काही कार्यक्रम असतात का फक्त तुम्ही या? वर्षभराचा डोहाळ जेवणाचा कार्यक्रम होत असतात आमचे। हां, मग काय करता डोहाळ जेवण? पोटी भरण्याचा जो प्रोग्राम असतो ना, बरं, तो आम्ही त्यांना नाच गाण्याच्या स्वरूपात दाखवतो आणि त्याचं महत्त्व त्यातून विशद करतो त्यांना। बरं, कारण हल्ली कसं येतात जातात नुसतं ओटी म्हणून मग ते ओटी भरायची, म्हणजे चांदण्यातली ओटी असते, होडीतली ओटी असते। आधी ते ओट भरण का करायचं, झोपाळ्यावरची ते ओटी पदार्थ असते, का द्यायचे, कारण 7व्या महिन्यात त्याच्या टेस्ट बर्ड्स तयार होतात। बरोबर, आणि त्या बाळाला चवी कळायला लागतात आणि मग ते पदार्थ खाण्याची आईला इच्छा होती, म्हणून ते डोळे लागतात। म्हणून ते डोळ्या जेवणाचा प्रपंच। ऐका, आपण नुसते जमले डोळे लागले का ग, डोळे लागले का डोळे लागले, त्याला महत्व आहे ना। मग अंधेरी भागात असं एखादी ग्रुप आहे का?
नाही, डोहाळ जेवणाचा हा आमचा पहिलाच कार्यक्रम असा आहे. गेले 5 वर्ष आम्ही करतोय आणि डोहाळ जेवणाचा ग्रुप अजून नाही झालेला मोनोपोली आहे तुमची सध्या तरी. ओके, ठीक आहे. बरं, आता पदार्थांकडे येऊया. या निमित्ताने वेगवेगळे पदार्थ श्रावण महिन्यात बनले जातात आणि श्रावण झाल्यानंतर परत आपले सण सुरूच होतात. ते थेट अगदी ऑक्टोबरपर्यंत चाललेले असतात. तर ह्या निमित्ताने तुमच्या ग्रुपच्या माध्यमातून नवीन पदार्थ सुद्धा पुरवले जातात किंवा काही आयडिया नवीन? आता जे पालेभाज्या आहेत, आता जे सीझन आले त्या धर्तीनुसार मुलांना खायला हवं असतं डब्यामधनं. बरोबर. ते आपण काहीतरी करू शकत नाही, प्रोव्हाइड करत. आणि मुलं पिझ्झा वगैरे खातात. त्याच्याऐवजी आपण जर आपल्या शेतातनं ज्वारीची भाकरी किंवा ह्याच्यातनं आपण वेगळं काहीतरी देऊ शकलो खाऊचं जाऊन, ते पण देऊ शकतो. तर या निमित्ताने तुम्ही जे वेगवेगळे कार्यक्रम करता त्यातली एक कार्यक्रमाची झलक तुम्ही दाखवा की आम्हाला. पण सर एक सांगू तुम्हाला की आम्ही पहिलं दीपनृत्य का घेतलं तर आपली भारतीय संस्कृती आपल्याला दिव्या रे दीपत्कार किंवा तमसोमा ज्योतिर्गमय ही शिकवण देते. आणि म्हणून जी गर्भवती स्त्री आहे तिचं संपूर्ण आम्ही जीवनच या दिव्याने उजळून टाकणार आहोत. आणि म्हणून पहिला जो आम्ही कार्यक्रम जो करतो त्यातला पहिला जो एपिसोड असतो तो आमचा असतो दीपनृत्य. थोडं दाखवा की आम्हाला. लख लख चंदेरी तेजाची न्यारी दुनिया वराळती कोटी ज्योतिया. लख लख चंदेरी तेजाची न्यारी दुनिया वराळती कोटी ज्योतिया. चल चल फेर धरुनिया नाचू गाऊया. ओटी भरणाचा सोहळा चल चल फेर धरुनिया नाचू गाऊया. ओटी भरणाचा सोहळा देवा खर्च देणं बाई मातृत्वाच लेणं लेऊनी सजनी लेकही लाडाची. हासती चंद्र तारे नाचती पैंजण ऋण सुण 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 ऋण सुण. चल चल फेर धरुनी आज नाचू गाऊया. ओटी भरणाचा सोहळा चल चल फेर धरुनी आज नाचू गाऊया. ओटी भरणाचा सोहळा चल चल फेर धरुनी आज नाचू गाऊया. वा 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 वा, क्या बात आहे. फर्स्ट क्लास. मंडळी, आमच्या या सगळ्या महिला नाचून आणून गाऊन दमलेल्या आहेत. त्यामुळे 2 गृहिणी इथे आलेल्या आहेत. परत एकदा मला नावं सांगा, म्हणजे काय आमच्या गृहिणीच्या लक्षात आलं पाहिजे तुम्ही कोण आहात. मनाली भडसावळे. शुभांगी गोसावी. ओके, आपण पहिल्यांदा काय बनवतोय? ते ऋषीच्या भाज्या असतात. ऋषीच्या भाज्या. ओके, मला साहित्य सांगता काय? हा लाल माठ आहे. हे आपलं ज्वारीचं पीठ आहे. हे कणिक किंवा ज्वारीचं पीठ घेऊ शकतो. हे आपलं बाजरीचं पीठ आहे. हे अळू आहे, भाजीचा अळू. भोपळा आहे, लाल भोपळा, सुरण, पडवळ आणि ते दोडका असतो ना, ओके, शिराळू. ते थोडं बेसन आहे आणि भेंडी आहे आणि आपलं हे याचे मकाचे दाणे आहेत. हे तिळवरती लावायला. हे मिरच्या फोडणीला, जिरं, कोकम आणि हे ओवा आहे. हे ह्याची पेस्ट आहे, आलं लसूण पेस्ट, मीठ आहे, हिंग, तिखट आणि शेंदव मीठ. साहित्य बघितलं कृतीकडे पहिल्यांदा तुम्ही इथे तेल तापत ठेवलं आणि तेल तापलंय बरं का, फॉर युअर काइंडनेस इन्फॉर्मेशन. ओके, काय करायचं आपल्याला तिथे पहिल्यांदा? फोडणी करायची. आपण जिरं घेऊन जिऱ्याची फोडणी करायची. ओके, घ्या. ओके, आणि मिरची घालायची. जरा असे झणझणीत करा. हो नक्की. छान, म्हणजे आठवण यायला पाहिजे या ग्रुपची. तडतडलं ना, मिरच्या घालायच्या. हे जर चांगल्यापैकी तळसवलं गेलं
तर त्याच्यात सगळ्या त्या भाज्या चिरून घालायच्या आणि मग आपल्याला त्या वाफवायच्या. ओके. 5 मिनिटात वाफतात फळभाज्या आहेत. आम्ही काय केलं माहिती आहे, आयडियाची फायडिया काय केली आहे, आम्ही म्हणजे मी नाही, यांनी काय केलं आहे, ह्या सगळ्या भाज्या ऑलरेडी वाफवून आणलेल्या आहेत वेळ कमी लागावा म्हणून. मग त्यातल्या आपण त्या वाफवलेल्या तुमच्या ज्या भाज्या आहेत ह्या आपण बाहेर काढूया. अशा 7 भाज्या आपण ऑलरेडी वाफवून घेतलेल्या आहेत आणि ते वाफ काढणं एक वाफ बसेल. अगदी जास्त नाही. फळभाज्या आहेत ना, त्यांचं अंगचं पाणी सुटतं, त्यामुळे ते वाफल्या जातात. हो घाला. ओके. ती नुसती सुद्धा भाजी आपण खाऊ शकतो ऋषीच्या वेळेला. बरं. ओके. आता हे आपल्याला पूर्ण वाफवून घ्यायची भाजी. ओके. आणि आपल्याला ही मिक्सरमधून मिक्सरमधून आपल्याला काढायची. 1 मिनिट थांबा, मी खालून मिक्सरच काढतो ना. मिक्सर म्हणजे मिक्सरमधून काढलेली भाजी काढतो. ही आमची मिक्सरमधून काढलेली भाजी रेडी आहे. ओके. आता आपल्याला पीठ मळायचं असेल ना. बाउलमध्ये पीठ. हे बाजरीचं पीठ आहे. हे बाजरीचं पीठ आहे. ज्वारीचं पीठ आहे. ओके. थोडंसं बेसन. याचं साधारण प्रमाण काय? साधारण 1 वाटी ज्वारीचं पीठ, 1 वाटी गव्हाचं, 1 वाटी बाजरीचं असे घेऊ शकता. आणि बाकी तुमच्या अंदाजानं कमी म्हणजे तुम्हाला काय आवडतं त्याच्यावर थोडंसं बेसन. बाजरीचं पीठ जास्त घेतलं तर थोडंसं कडवट होण्याची चान्सेस आहेत. नाही, छान लागतील उलट आणि पौष्टिक होणार. मग काय भरपूर घाला. 2 वाट्या बाजरी घ्या. ओके. आता आपल्याला काय करायचं? ओवा घालू थोडा. ओवा. तिखट. हिंग. आपल्याकडे एक म्हण आहे, हिंग लावून सुद्धा तुला कोणी विचारणार नाही. म्हणजे काय, असं का म्हणतात? मीठ. मीठ थोडं घाला, परत ते घालायचं. काळं मीठ आणि आलं लसणाची पेस्ट घाला. आणि थोडं तेल घातलं तर ते कणिक चांगलं मळायचं की तुडतुडीत होतात जरा. ठीक आहे. आपल्याला आता लक्षात आलं. हे आपण आता ह्याच्यात घालणार. बरोबर आहे. माझं असं म्हणणं आहे की तुम्ही अतिशय कल्पकतेने जे ऑलरेडी घेऊन येलेलं आहे ते घेऊन सुरू करूया ना पुढे. का ह्याच्यातच करायचं आपल्याला? बरं, ठीक. ओके. सो मुद्दा लक्षात आलेला आहे तुमच्या, काय काय करायचं आणि काय करायचं नाही हे लक्षात आलेलं आहे. ओके. आता आपल्याला हे नीट करून घ्यायचं असेल ना तुम्हाला. आपण तीळ सुद्धा घातले का तुम्ही? ओके. पण ते गपचूप टाकलेत, बोलला नाही तोंडाने. त्याला तीळ लावले ना की तिळाचा एक वेगळा स्वाद येतो आणि कुरकुरीतपणा येते. एकदा या भाज्या जमल्या की पुढचं सगळं पटापट आहे. भाज्या कुठल्या घालायच्या संपूर्णपणे गृहिणीच्या हातात आहे. नंतर मला सांगा, सुचलं की त्याला कोणी हिंग लावून पण विचारत नाही का, असं का म्हण पडली? मला डोक्यात पडलेला प्रश्न आहे हा. आणि हे आपल्याला कशाबरोबर खाता येईल? आपल्याला लोणी बरोबर खाता येईल, दह्याबरोबर खाता येईल. लिहून घ्या साहित्य आणि कृती. ऋषीच्या भाजीचे धपाटे बनवण्यासाठी लागणारं साहित्य: ज्वारीचं पीठ, लाल माठ, बाजरीचं पीठ, गव्हाचं पीठ, अळू, लाल भोपळा, सुरण, पडवळ, शिराळं, बेसन, भेंडी, मक्याचे दाणे, तीळ, हिरवी मिरची, जिरं, कोकम, ओवा, सैंधव मीठ, तिखट, हिंग, साधं मीठ आणि आलं लसूण पेस्ट. कृती: प्रथम फ्राय पॅन मध्ये तेल गरम करून त्यामध्ये जिरं मिरचीची फोडणी करावी. या फोडणीमध्ये लाल माठ, अळू, सुरण, लाल भोपळा, पडवळ, शिराळं, भेंडी आणि मका घालून मिश्रण परतून वाफवून घ्यावं आणि नंतर मिक्सर मधून वाटून घ्यावं. एका बाउल मध्ये बाजरीचं पीठ घेऊन त्यामध्ये ज्वारीचं पीठ, बेसन, ओवा, तिखट, हिंग, मीठ, सैंधव मीठ, आलं लसूण पेस्ट, तेल आणि भाज्यांचं वाटलेलं मिश्रण घालून पीठ मळून घ्यावं. या मळलेल्या पिठाचे गोळे करून त्यामध्ये पांढरे तीळ घालावेत. त्याचे धपाटे लाटून फ्राय पॅनवर दोन्ही बाजूनी भाजून घ्यावेत. चला आता आपण जो आहे पुढच्या रेसिपीकडे. आपली पुढची रेसिपी आहे ह्याच्या आधी परत एकदा मला तुमची नावं सांगा भाऊ. आमच्या गृहिणींना कळू दे ना कोण कोण आले. पूनम दांडेकर, विनया संभूस. ओके. आपण काय बनवतोय आता? पालक भाकरी पिझ्झा. ओके. मला साहित्य सांगता का काय काय? हे आपल्या तयार भाकरी करून घेतल्यात. शिमला मिरची, चीज, टोमॅटो, गाजर, बटर, कांदा, पावभाजी मसाला, मीठ, रेड चिली सॉस, टोमॅटो सॉस, पिझ्झा सॉस. ओके. साहित्य बघलं जाईल कृतीकडे. पण तत्पूर्वी मला सांगा, ही आपण नॉर्मली भाकऱ्या माझ्या समोर ज्या येतात त्या मोठ्या येतात आणि ह्यांचा रंग जरा वेगळा दिसतो. ह्याच्यात काही तुम्ही घातलंय का? त्याच्यात पालकची प्युरी टाकलेली आहे आणि लसूण.
पालकची प्युरी लसूण आणि मिरची वाटून टाकलं. चला आता जाऊया प्रत्यक्ष कृतीकडे. पण इथे आम्ही तवा तापत ठेवलेला आहे, त्यात काहीच नाही आहे, तेल पण नाही, तूप पण नाही. आता आम्ही बटर घालणार आहोत. तर बटर तापेपर्यंत आपण घेऊया छोटीशी विश्रांती, असं मला ॲक्च्युली म्हणायचं होतं. पण कशाला उगाच वेळ घालवायचा. इथे बटर व्यवस्थित तापून तयार झालेलं आहे. आता काय करायचं मला सांगा. पहिल्यांदा कांदा घालूया, शिमला मिरची, मग टोमॅटो घालूयात आणि गाजराचे बारीक केलेले तुकडे. तुम्ही अख्खा गाजर घातला तर या भाकरीवर राहणार नाही, त्यामुळे आचराडासारखं काहीतरी करू नका. व्यवस्थित बारीक तुकडे करून घ्या. आता ही सगळी भाजी आपण शिजवून घेऊया. ओके. आणि बाकीचं काय करायचं ते नंतर ओके ठीक त्याच्यात बरं. ह्याच्यात आपल्याला पाणी बिणी काही घालायचं नाही. ओके. आणि त्या तव्याचं काय करायचं तापत ठेवलं तर त्याच्यावरती पिझ्झा नंतर लावायचे आहेत आपल्याला आणि त्याच्यावरती ही भाजी लावायची आणि मग चीज कसून सर्व करायचं. ओके. झालं हे झालं. ओके. आता तुम्हाला हे घालू ना. थोडा सॉस टाकायचा. एक चमचा टाका. हा पिझ्झा सॉस, आपला साधा सॉस, हा साधा सॉस, मीठ, पावभाजी मसाला. तुम्हाला जसं तिखट हवं असेल तसं तुम्ही. पण हा तिखट नसतो. पावभाजी मसाला तिखट काही असतो. आपली भाजी तयार झाली आहे. आता काय करायचंय. आता बटर जरा लावायचं फ्राय पॅनला. ओके. म्हणूनच पाण्याची आवश्यकता नाही लागत. हा आपण पिझ्झा सॉस लावतोय. पिझ्झा सॉसमध्ये काय वेगळं असतं चवीला. कारण मुलांना साधारणतः पिझ्झा सॉस हा भरपूर आवडतो आणि स्प्रेड केला जातो व्यवस्थित, छान चव येते आणि बाहेरचं खाल्ल्याचं फिलिंग येतं. म्हणजे आपण मुलांना एक तर जबरदस्तीने आपण पालकाचा खायला घालतोय. गृहिणीने किती मेहनत केली आहे ते महत्त्वाचं नाही आहे, पिझ्झाचा फील येतो. हा फील येणं हल्ली फार वाढलं बा. हे चिली सॉस आहे. ज्या मुलांना तिखट आवडतं किंवा मोठ्यांना तिखट आवडतं, रेड चिली सॉस आपल्याला. ही भाजी सगळे पण लावून घेऊ शकतो तिकडे. आणि एका वेळी फार फार तर दोघी जणीच घालू शकतील. अजून तिसरं आलं की मग ते एकमेकात गुंता होईल हातांचा असा. ओके. आता सगळ्यांचं आवडतं. ही सगळ्यात मोठी टोपी आहे बरं का आयुष्यातली. चीज महत्वाचंच. हां. चीज सुद्धा अनेक प्रकारचे आहेत ना हल्ली बाजारात. ओके. रेडी टू इट. फर्स्ट क्लास रेडी टू सर्व अँड रेडी टू इट. लिहून घ्या साहित्य आणि कृती. पालक भाकरी पिझ्झा बनवण्यासाठी लागणारं साहित्य: तयार छोट्या पालक भाकऱ्या, गाजर, टोमॅटो, चीज, सिमला मिरची, कांदा, पावभाजी मसाला, बटर, रेड चिली सॉस, टोमॅटो सॉस, पिझ्झा सॉस आणि मीठ. कृती: फ्राय पॅन मध्ये बटर गरम करून त्यामध्ये कांदा, सिमला मिरची, टोमॅटो आणि गाजर या भाज्यांचे तुकडे परतून घ्यावे. त्यामध्ये रेड चिली सॉस, पिझ्झा सॉस, टोमॅटो सॉस, मीठ आणि पावभाजी मसाला घालून भाजी शिजवून घ्यावी. फ्राय पॅन वर बटर गरम करून त्यावर छोट्या भाकऱ्या ठेवाव्यात. या भाकऱ्यांवर टोमॅटो सॉस, पिझ्झा सॉस आणि रेड चिली सॉस लावावा. त्यावर वाफवलेल्या भाज्यांचं मिश्रण घालावं. वरून किसलेलं चीज घालून पिझ्झा सर्व्ह करावा. ॲक्वागार्ड आम्ही सारे खवय्ये श्रावण स्पेशलमध्ये परत एकदा सगळ्यांचं मनापासून स्वागत करतोय. ॲक्च्युली स्वागत करायची वेळ टळून गेलेली आहे, कारण पदार्थ तयार झालेले आहेत आणि आता आम्ही ते खाऊन बघणार आहे. अर्थात आम्ही सगळेच खाणार आहोत. पण तत्पूर्वी मी काय करतो की तुम्ही इथे सगळ्या आमच्या आपुलकीने आलेल्या आहेत आणि आमच्या सगळ्या गृहिणींना छान छान काही गोष्टी दाखवलेल्या आहेत, तर त्याबद्दल मी तुमचे सगळ्यांचे आभार मानतो. पण नुसते आभार मानत नाही, तर आमच्याकडे एक छोटीशी तुमच्यासाठी प्रेमाची भेट आहे. झाडे लावा आणि जगवा अशी सध्या आपल्याकडे मोहीम चालू आहे आणि ती मोहीम कायमस्वरूपी राहावी आणि ती तुमच्या हातूनच पुढे चालू राहावी अशी आमची एक मनापासून इच्छा आहे. त्यामुळे आमच्याकडून तुम्हाला एक छोटीशी प्रेमाची भेट, ते म्हणजे झाड लावा आणि खाली आपल्या जिन्याच्या खाली सुद्धा तुम्ही झाड ठेवू शकता. मोठं तुम्हाला देऊ. कोणाला देऊ? अच्छा, मोठं त्यांना देऊ. त्या मोठ्या म्हणून त्यांना मोठं काय तुम्हाला ते सगळं बघायला लागेल एक्झॅक्ट कुठलं मोठं आहे ते. ओके, हे मोठं आहे. उंच झाड त्यांना. हे तुम्हाला आणि हे तुम्हाला. ओके. आणि
आमच्याकडून तुम्हाला एक सामूहिक भेट आहे, ती नंतर उघडून बघा काय हे तुम्हीच घ्याल ना. ओके ठेवा. आता आपल्याला खायचं आहे, ठेवून घ्या तिकडे. ते कसं आहे मंडळी, ही झाडं लावल्याशिवाय पर्यावरण जे आहे ना ते शाबूत राहणार नाही. येता जाता आपण झाडं तोडतो, मुळासकट उपटतो, दॅट इज रॉंग. ओके आता आपल्याला तुम्हीच बनवलेले पदार्थ खाऊन बघायचे आहेत. या एक 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 खाऊ. आणि मी आधी घेऊ का? संपलं तर काय घ्या, संपलं तर लपड नको ना. मी आपलं खाऊन घेतो एक. येस तुम्ही पण घ्या. या हो, संपवायचं ते. मुद्दा असा आहे की साधारणपणे या श्रावण महिन्यात ना म्हणजे त्यासाठी एक वेळ लागतं, म्हणजे ध्यास लागतो. आनंद घ्यायचा कसा हे माहिती असायला लागतं. म्हणजे उदाहरण तुम्हाला देतो की पाणी वाहत असतं बरोबर. त्या पाणी वाहत असताना त्यात आपण एक होडी सोडून बघावं असं 5-6 वर्षाच्या मुलाला किंवा मुलीला वाटतं की नाही. तो श्रावणात असलेला वेडेपणा आहे. त्याचप्रमाणे कोणी आपल्याकडे बघत नाही ना हे खात्री करून 60-70 वर्षाचे आजोबा एखाद्या डबक्यामध्ये फचाकून उड्या मारतात आणि सगळीकडे पाणी उडतं. हा श्रावणातला वेडेपणा आहे. हा वेडेपणा जरा करायला शिका. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हा सगळा आनंद एकत्रितपणे घ्यायचा असेल तर तुमच्याकडे असा काही ग्रुप असेल ना छान छान पदार्थ बनवणारा किंवा असा आनंद घेणारा, आम्हाला लिहून कळवा. आमचा पत्ता असा आहे, आम्ही सारे खवय्ये, झी मराठी, पोस्ट बॅग नंबर 1, अंधेरी पूर्व, मुंबई 99, भारत TVC, झी मराठी @znetwork.com. मला खात्री आहे तुम्ही पत्ता लिहून घेतलेला असणार, पण नुसता लिहून घेऊ नका. या ग्रुपने ना आपण आनंद साजरा करू. काय आता आम्हाला अजून आनंद साजरा करायचा, हे संपवायचं आहे. अहो तुम्ही हे घेतलंच नाही, घ्या की. असं काय करताय? घ्या घ्या घ्या, लाजू नका, आपलंच आहे हे. असं एकत्रितपणे सामूहिक खायचं आहे सगळं, कळलं का? आणि पुन्हा भेटायचंच आहे. ॲक्वागार्ड आम्ही सारे खवय्ये श्रावण स्पेशलच्या या भागात मी इथेच थांबतो. पुन्हा भेटायचं ह्याच वेळी ह्याच दिवशी. तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्थ राहा. नव्या नव्या चवी ढवी विचल्या ह्या तुम्हासाठी. हवे ते पंडित किस्से तुम्हाला आवडावे, खाणाऱ्याने खात रहावे.